नमस्कार मंडळी. तर खूप दिवसानंतर मी अशी छानशी रेडी झाली. आय नो मी जरा जास्तच फॅट दिसते, पण हा छानसा ड्रेस वेअर केला जो माझ्या आत्या बहिणीने मला दिलेला आहे आज घालायसाठी. सुंदर अशा स्लीव्स आहे आणि मला खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं. छान रेडी झालो का ते पुढे सांगते. त्याआधी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली. आता सर्वांची इच्छा होती रांगोळी मी काढायची, म्हणून छोटीशी पण सुंदर अशी रांगोळी काढली. आतमध्ये सर्व सतरंजी वगैरे टाकून घेतली. आता आम्ही काय करतोय ते तुम्हाला लक्षात येईलच. इथे पुजारींनी पूजा करायला सुरुवात केलेली आहे. तर हो, सत्यनारायणाची पूजा आहे जे बाबा इथे करतात आहे. छान तयारीला त्यांनी सुरुवात केली आहे. तिकडे देवाची पूजासुद्धा झालेली आहे. एकीकडे चालली आहे स्वयंपाकाची तयारी. सर्व मिळून छान स्वयंपाक करणार आहोत आम्ही. त्याआधी म्हटलं तयारी तुम्हाला दाखवते म्हणजे ते कॅप्चर करते. थोड्या वेळात प्रिशू इथे रेडी होऊन आली घरून, पण थोडी चिडचिड करत होती. एकीकडे स्वयंपाकाला सुरुवातसुद्धा झाली. मस्तपैकी बासुंदी तिकडे होती आहे जे आई करते आहे. आई, आत्या आणि आम्ही सर्वांनी मिळून स्वयंपाक केला. तोपर्यंत पूजासुद्धा झाली. छानशी अशी पूजा बाबांनी केलेली आहे. कथासुद्धा वाचली, आरतीसुद्धा झाली, पण ते काय आम्हाला मिळालं नाही कारण प्रिशीमुळे आम्ही होतो घरी. असो, छान पूजा झाली. ते झाल्यानंतर आम्ही थोडं सर्व बहिणी रिलॅक्स होत बसलेलो आहे. प्रिशूसुद्धा आमच्यासोबत आहे. थोडं रिलॅक्स म्हणजे फोटोज वगैरे काढले, पण मामा दिसत नाही आहे म्हणून थोडा वेळ झाला की प्रिशू लगेच बाहेर पडायची, कारण तिला मामा काही दिसत नव्हता आणि मामा तर तिला पाहिजेच. इथे मस्त ती मामाचा वेट करत होती. त्यानंतर घरामध्ये आली, झाडू वगैरे मांडला आणि तोही माझ्या मणिमाऊनी. खरंच किती कारभारी आणि कामाची लेक आहे ना माझी. जेवण करायचं होतं, आता बोलले झाडून घ्या, तर प्रिशूनी लगेच हातामध्ये झाडू घेतला. नंतर छानसं जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळी एक बाळ आम्हाला भेटायला आलं. ही माझ्या मामे बहिणीची मुलगी आहे. आपण काहीही बोललं ना की खूप छान रिॲक्ट करते. प्रिशू झोपलेली आहे म्हणूनच मी तिला घेऊ शकली. प्रिशू उठते तोपर्यंत मी तिच्यासोबत छान खेळली, छान गप्पा मारल्या आणि मी जसं जसं बोलत होती तशी तशी ती रिॲक्ट करत होती. खरंच लहान मुलं किती क्यूट असतात ना. ती मस्त माझ्याकडे बघत होती आणि रिॲक्टही करत होती. थोड्याच वेळात प्रिशू उठली. प्रिशूनेही तिच्यासोबत छान मस्ती केली, पण तिला असं होत होतं की हे कोण बाळ आहे, आईला का घेत आहे असं सर्व. असो, आम्ही त्या बाळासोबत छान मस्ती केली. त्यानंतर घरी आलो. मी डोकं धरून बसले कारण माझं डोकं प्रचंड दुखत होतं, कारण आठवडाभर काही माझा आराम होत नाही. चला, मी आम्ही व्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.